जेनेसिस कॉलेज राधानगरीमध्ये फार्मसी विभागाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस प्रारंभ। राज्यामधील नामांकित 26 फार्मसी कॉलेजेसचा समावेश। फार्मसी स्पोर्ट्स असोसिएशन एसके फार्मसी स्पोर्ट्स यांच्या वतीनं 2024-2025च्या कबड्डी स्पर्धांना जेनेसिस कॉलेज राधानगरी येथे मोठ्या उत्साहामध्ये प्रारंभ करण्यात आला। या स्पर्धेमध्ये राज्यातील नामांकित 26 फार्मसी कॉलेजच्या टीमचा सहभाग आहे। यामध्ये सावंतवाडी, वाठार, मसूर, मिरज, कागल, गारगोटी, महागाव, राधानगरी, वारणानगर, पाल, सावे, कवठे महाकाळ येथील संघांचा समावेश आहे। मुली आणि मुले या विभागामध्ये 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी जेनेसिस कॉलेज राधानगरीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे। यामध्ये खेळाडूंच्या आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय देखील कॉलेजवरती करण्यात आली आहे। या स्पर्धेसाठी अंबाबाई तालीम संस्था कॉलेज ऑफ फार्मसी मिरजचे प्राचार्य डॉक्टर संदीप शेळके, अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी सावेचे प्राचार्य डॉक्टर अभिजित कुलकर्णी, जेनेसिस कॉलेज राधानगरीचे प्राचार्य डॉक्टर शोभराज माळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मैदानाचे पूजन करून स्पर्धेस सुरुवात करण्यात आली। शुभारंभाचा पहिला सामना मुलेगड एसजीएम महागाव विरुद्ध नूतन कॉलेज ऑफ फार्मसी कवठे महाकाळ यामध्ये एसजीएम महागाव यांनी 62 पैकी 39 गुण फरकाने बाजी मारली आणि मुलींच्या गटामध्ये बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी पाल विरुद्ध संत कृपा कॉलेज ऑफ फार्मसी भोगाव यांच्यामध्ये झाला। यामध्ये संत कृपा कॉलेज ऑफ फार्मसी भोगाव या संघाने प्रतिस्पर्धी संघावर 22 पैकी 12 गुणांनी विजय मिळवला। फार्मसी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने मागील 2011 पासून डिप्लोमा फार्मसी कॉलेजेस अंतर्गत विविध स्पर्धेचं आयोजन केले जातं। यावर्षी पहिल्यांदाच राधानगरी तालुक्यात जेनेसिस कॉलेज ऑफ फार्मसी राधानगरी येथे कबड्डी स्पर्धेचं भव्य आयोजन 25 तारखेपासून 26 तारखेपर्यंत करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जेनेसिस कॉलेज ऑफ फार्मसी राधानगरी येथे त्याचं उत्कृष्ट नियोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक रोहन माने यांनी तर आभार फार्मसी विभाग प्रमुख इसाक मुजावर यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रणव आदमापुरे यांनी केलं। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। आ आ आई यस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।